विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम सेट 2.2 वर आहोत, लेसन नंबर 2 मध्ये. बघा भाऊ, पहिला क्वेश्चन, फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स गिवन बिलो हुज लाइन्स फॉर्म राईट अँगल. आपल्याला हे अल्फाबेट्स बघायचे आहेत. कोणते आहेत? AENKLH या अल्फाबेट्सला आपल्याला बघायचं आहे. हा, थोडंसं ऑब्झर्व करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यातून राईट अँगल तुम्हाला याच्यात दिसतो का? या अल्फाबेटच्या लाईन्स मध्ये तुम्हाला राईट अँगल म्हणजे 90 डिग्री वाला, ठीक आहे, 90 अंशाचा कोन हा बनताना दिसतो का ते बघायचं आहे. बघा, ए मध्ये ही रेष अशी आहे, मग इथे असं नाही. ई मध्ये, ई मध्ये बघा आहे ना, हा एल त्या राईट अँगल म्हणजे का? आपला एल सारखा शेप तयार होतो ना, असा शेप तयार होतो. बरोबर आहे. हा 90 डिग्रीचा आहे, तर ई मध्ये होतो ना. तर ई मध्ये तुम्हाला बरोबर इथे 90 डिग्री मिळत आहे, इथे मिळत आहे 90 डिग्री, ह्या इथे मिळत आहे 90, तीन ठिकाणी 90 डिग्री मिळत आहे. ओके, असो. एल मध्ये नाही मिळत, या के मध्ये पण नाही मिळत, एल मध्ये मिळतो आहे. राईट अँगल बनवतो एल. ओके, एल शेप, राईट अँगल शेप इज एल शेप. एच मध्ये पण आहे. कसं बघा, हा इथे बघा एल शेप तयार झाला इथे, आणि इथेही तयार झाला, हा इथे पण तयार झाला. म्हणजे 1 2 3 4 ठिकाणी तुम्हाला राईट अँगल दिसतोय एच मध्ये. ओके, तर या 3 लेटर्स मध्ये आपल्याला राईट अँगल बनताना दिसतो आहे. ओके, इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिंपल. आता बघू सेकंड, राईट द टाइप्स ऑफ ईच अँगल बेस्ड ऑन मेजर ऑफ द अँगल्स गिवन बिलो. इथे आपल्याला काही मेजरमेंट दिले आहेत. 40 डिग्री, 0 डिग्री, 90 डिग्री, 155 डिग्री, 180 डिग्री, हा 245 डिग्री. हा, तर आपल्याला कसं आहे, अँगल्स कोणता म्हणजे मेजरमेंट नुसार कोणता अँगल कोणता आहे सांगायचं आहे. तुम्हाला माहित आहे, 0 असेल तर 0 अँगल, ना 90 पेक्षा कमी असेल तर ऍक्यूट अँगल, 90 पेक्षा जास्त असेल तर ऑब्ट्यूज अँगल, 90 असेल तर राईट अँगल, 180 असेल तर स्ट्रेट अँगल, 180 पेक्षा जास्त असेल तर रिफ्लेक्स अँगल, आणि 360 असेल तर कम्प्लीट अँगल. बघू, 40 डिग्री म्हणजे कोण आहे? ऍक्यूट अँगल. 40 डिग्री म्हणजे ऍक्यूट अँगल. ठीक आहे. ओके, 90 डिग्री म्हणजे कोण? राईट अँगल. ओके, ऑब्ट्यूज अँगल म्हणजे कोण? 90 पेक्षा जास्त, 155. हा, हे झाले. आता हा 0 डिग्री म्हणजे 0 अँगल, डिग्री 0. 5. 180 म्हणजे स्ट्रेट अँगल, आणि 245 म्हणजे रिफ्लेक्स अँगल. ओके, 245 म्हणजे रिफ्लेक्स अँगल. 40 डिग्री ऍक्यूट, 90 पेक्षा कमी, 0 अँगल. 90 राईट अँगल, 155 ऑब्ट्यूज अँगल, 180 स्ट्रेट अँगल, and 245 रिफ्लेक्स अँगल. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 3. हा, ड्रॉ रिफ्लेक्स अँगल्स ऑफ डिफरंट मेजर. म्हणजे वेगवेगळ्या मेजरचे रिफ्लेक्स अँगल काढायचे. रिफ्लेक्स अँगल कसा असतो? 180 पेक्षा मोठा असतो आणि 360 पेक्षा लहान असतो. म्हणजे 180 पासून ते 360 पर्यंतचा जो अँगल आहे तो रिफ्लेक्स अँगल आहे. तर तुम्ही अँगल कसा काढायचा तुम्हाला माहित आहे, माहित नाही अशातला भाग नाही आहे. रिफ्लेक्स अँगल काढताना तुम्ही एक सर्कल काढलं आणि रिफ्लेक्स सोडून जो उर्वरित भाग आहे तो इरेज केला तर तुम्हाला रिफ्लेक्स अँगल सहज मिळून जाईल. म्हणजे जसं आपण एक वर्तुळ काढलं, सर्कल काढलं, सर्कल कशाने काढतो आपण? कंपास घ्यायचा, एक पॉइंट सेट करायचा, एक रेडियस फिक्स करायची आणि काय करायचं? सर्कल काढायचं. आता समजा तुम्हाला 270 करायचा आहे, तर 270 म्हणजे काय? 360 मधून 270 केले 90, तर 90 डिग्री काय करून घ्या, जशी ही रेडियस आहे तुमची वाली, तुम्ही याच्यावर कंपास ठेवला, ठीक आहे, प्रोटेक्टर ठेवलं. ओके, प्रोटेक्टर ठेवल्यानंतर तुम्हाला कसं 90 डिग्री मिळून जाते. प्रोटेक्टर उचललं तर हा 90 डिग्री जो आहे हा तुम्ही का करून टाका? इरेज करून टाका. तर हा कितीचा झाला? 270चा. काय? रिफ्लेक्स अँगल. सेम
हा 90चा आहे, हा इथून मी इरेज करून टाकली याची ही साईड, म्हणजे हा किती डिग्रीचा आहे, 270 डिग्रीचा काय आहे, रिफ्लेक्स अँगल. अंडरस्टूड. द नेक्स्ट वन तसंच मेजर किती आहे इथे, रिफ्लेक्स अँगल मेजरमेंट किती आहे सर, 270 डिग्री. ओके, अंश. आता इथनं 50, हा त्याचा अपोजिट काय, रिफ्लेक्सच्या अपोजिट वाला जो उरलेला जो आहे तो किती आहे, 50चा आहे, म्हणजे 360 मधून 50 गेले म्हणजे 310. हा कितीचा आहे, 310 डिग्रीचा आहे. ओके, इथनं 360 मधनं 20 गेले म्हणजे 340चा, हा किती आहे, 340चा आहे. कोण, रिफ्लेक्स अँगल. हा, अंडरस्टूड. इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिम्पल. त्यानंतरचा जो चौथा क्वेश्चन आहे ना, चौथ्यामध्ये काही 4-5 क्वेश्चन दिले आहेत, त्याच्यात काही क्वेरी केल्या आहे, तुम्हाला प्रश्न विचारले, सहज सांगता येते. किंवा एका स्ट्रेट लाईन, एका स्ट्रेट अँगल मध्ये तुम्हाला किती राईट अँगल मिळतात, 2 मिळतात. 90-90 चे 2, बरोबर आहे ना. अंडरस्टूड. त्याच्यानंतर हाऊ आर द टाइप ऑफ अँगल्स फॉर बिटवीन द टू ऍडजसेंट फिगर्स ऑफ हँड. ओके, आपण आता एक काम करू, हा व्हिडिओ इथे थांबून देऊ आणि तुम्हाला मी तपशीलवारपणे परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्येच सांगतो. ओके, बघा, चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. नवीन व्हिडिओ येत राहील, तुमचं इंग्रजी आणि गणित पक्क होत राहील. होत आहे ना, सोपं जात आहे ना. जर काही अडचण असतील तर मला कमेंट्स मध्ये सांगा की सर आम्हाला हा भाग समजलेला नाहीये. आय विल ट्राय टू टीच माय बेस्ट. हा, ओके, वेट. हा, क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खालील प्रश्नांची उत्तरं द्या. हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लुडेड इन अ स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल मध्ये किती राईट अँगल होतात, आपल्याला स्ट्रेट अँगल माहित आहे ना. हा आपला स्ट्रेट अँगल आहे. हा, किती असते स्ट्रेट अँगलची डिग्री, किती असते, 180 डिग्री असते, बरोबर आहे. जर आपण इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर दिला तर इथे 90 होऊन जाईल आणि इथे 90 होऊन जाईल. करेक्ट. 90 प्लस 90 180 म्हणजे किती होतात, 2 राईट अँगल्स. ओके. What are the types of angles are included in a straight angle? What are the types of angle included into in a straight angle? हा क्वेश्चन इथे रिपीट झालाय. किती होतात, 2 होतात. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न. What kind of angle is formed between the hour hand and the minute hand of the clock when it is 12 o'clock? हा, जेव्हा 12 वाजले असतात, तर 12 जेव्हा वाजतात तेव्हा घडी कशी असते आपली वाली. हा, जेव्हा 12 वाजतात म्हणजे हे 12 आहे, हे 6 आहे, हे 3 आहे आणि हे 9 आहे. हा सेंटर आहे, म्हणजे हा तास काटा पण इथे आणि हा मिनिट काटा पण इथेच. म्हणजे किती वाजले, 12 वाजले आहे, म्हणजे हा कोणता झाला, कम्प्लीट अँगल. आन्सर काय आहे झाला, कम्प्लीट अँगल. कोणता अँगल तयार होतो, कम्प्लीट अँगल तयार होतो. आता आपला एक क्वेश्चन उरला आहे, क्वेश्चन नंबर 2. त्याला मी आधी लिहून घेतो. ओके, वेट करा, 1 मिनिटात आलो, एक क्षणात आलो. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन काय, व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँगल्स फॉर्म. कोणत्या कोणत्या टाइपचे अँगल्स तयार होतात बिटवीन टू ऍडजसेंट फिगर्स ऑफ हँड.